वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी सुनील भाऊ गांधींचा गौरव। ब्राह्मणवाडा ग्रामपंचायतीच्या वतीने प्रसिद्ध उद्योजक व कापड व्यापारी माननीय श्री सुनील भाऊ गांधी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। ब्राह्मणवाडा गावात अनेक वर्षांपासून त्यांच्या कापड व्यवसायाने स्थानिक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत। श्री गांधींच्या कापड व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी अनेक गोरगरिबांच्या जीवनात सुधारणा केली आहे। त्यांच्या कार्यशक्तीने व समाजसेवेच्या योगदानामुळे ते क्षेत्रात एक आदर्श म्हणून ओळखले जातात। त्यांच्या समाजसेवेच्या विविध उपक्रमांमुळे त्यांनी स्थानिक समाजाच्या हृदयात एक विशेष स्थान प्राप्त केले आहे। आज या ठिकाणी आपले सर्वांचे सन्मित्र सुनील भाऊ यांचा आज वाढदिवस आहे आणि आज आपण ग्रामपंचायतमध्ये त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी इथं आपण बोलवलं होतं। आपण या ठिकाणी त्यांचा यथोचित सन्मान करून सर्वांनी आपण शुभेच्छा दिलेल्याच आहे। भाऊंविषयी सांगायचं झालं तर आपल्या डॉक्टर शिवाजी हांडे पाटील आपले त्यांनी आपल्या सर्वांना सांगितलेलंच आहे की अगदी सुरुवातीच्या काळापासून म्हणजे भाऊ लहान असल्यापासून तर भाऊंचं संपूर्ण जीवन ब्राह्मणवाड्यामध्ये आपल्या मामाच्या इथे म्हणजे चंद्रकांत शेठ असतील, सुभाष शेठ असतील यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊंनी आपल्या ब्राह्मणवाड्यामध्ये कापड व्यवसायामध्ये एक चांगल्या प्रकारचं नाव या ठिकाणी कमवलेलं आहे। आणि आपला कापड व्यवसाय करत असताना आपल्या संपूर्ण तालुक्यात असेल, अकोला तालुका असेल, जुन्नर असेल, आंबेगाव असेल, आपल्या 2-3 तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा व्यवसाय त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। नवे तर सर्वात कमीत कमी किमतीमध्ये आपल्या आजूबाजूचे जो ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागामध्ये जनतेची लूट केली जाते, परंतु आपल्या जास्त पैशाची अपेक्षा न ठेवता एक सर्व लोकांची मदत म्हणून किंवा त्यांची सेवा म्हणून आपला व्यवसाय त्यांनी अविरतपणे यानंतर चंद्रकांत शेठ असतील, सुभाष शेठ असतील यांच्यानंतर त्यांनी आपला व्यवसाय एक सेवाभावी वृत्तीने अविरतपणे आपल्या ब्राह्मणवाडा गावामध्ये चालू ठेवला आणि आपल्या परिसरातील लोकांना चांगल्या प्रकारची त्यांच्या उद्योगातून मग कापड उद्योग असेल किंवा खाद्य उद्योग असेल या उद्योगातून एक समाजसेवा त्यांनी चांगल्या प्रकारे केलेली आहे। आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने ग्रामपंचायत ब्राह्मणवाड्याच्या वतीने त्यांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे त्यांचं येणारं भावी आयुष्य असन सुख समृद्ध भरभराटीचं त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या हातून अशाच प्रकारची समाजाची सेवा या पुढील काळात देखील उत्तरोत्तर चांगल्या पद्धतीने हो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि व्यापारी व आमचे मित्र सन्माननीय सुनील गांधी यांचा आज 52 वाढदिवस या ठिकाणी अगदी उत्साहामध्ये साजरा होतोय। चंद्रकांत गुलाबचंद भंडारी यांचे ते भाचे असून ते ब्राह्मणवाड्यामध्ये या ठिकाणी कपड्याचं दुकान म्हणजे आपल्या मामांचंच दुकान त्यांनी अविरत सेवा या ठिकाणी देत असतात। असे आपले सर्वांचे सन्माननीय मित्र सुनील भाऊ गांधी यांना या ठिकाणी त्यांचे सर्व मित्र परिवार तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले ब्राह्मणवाड्याचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय सुभाजी गायकर तसेच सदस्य रवींद्रजी हांडे, शिवाजीराजे आरोटे तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पोपटरावजी हांडे यांच्या समेत असलेले विणीवा मामा, चव्हाण मामा, संचालक विविध कार्यकारी सोसायटीचे व सर्वच मित्रपरिवार तसेच नव्यानेच जीवनधारा सहकारी दूध संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रवीण गायकर तथा पप्पू गायकर आणि कंटामुक्तीचे अध्यक्ष शिवराम बाबा असतील, त्याच्यानंतर आमचे सर्वज्ञचे सर्वा पप्पू आरोटे तसेच बाबा आरोटे एक सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व मित्रपरिवार आज त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वजण उपस्थित राहून त्यांनी भाऊंना शाल फेटा बांधून या ठिकाणी भाऊंचा आज 52वा वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे। तरी मी सर्व उपस्थितांच्या पुनश्च एकदा भाऊंना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आजच्या या भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या ब्राह्मणवाड्याचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय सुभाजी गायकर यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतील आणि आपलं मनोगत त्या ठिकाणी
आमचे मित्र सुनील शेठ गांधी हे माझे अतिशय जुने मित्र आहेत। तर यांचा वाढदिवस आम्ही प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो, पण हा वाढदिवस त्यांनी जाणीवपूर्वक आपल्या शाळेमध्ये साजरा करण्याचं ठरवलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। तसेच सुनील भाऊ हे व्यापारी असून त्या ठिकाणी व्यापार करताना गोरगरीब लोकांची सेवा करण्याचं सुद्धा त्यांच्या हातून बरंचसं काम त्या ठिकाणी होते। कोणालाही कशाची गरज असली, रात्रीचा जरी फोन गेला तरी सुनील भाऊ त्या ठिकाणी उठणार आणि ती सेवा देणार, असा हा त्यांचा स्वभाव। त्याचप्रमाणे आमच्या बाबतीमध्ये त्यांचं नेहमीच त्या ठिकाणी सहकार्य, त्याचप्रमाणे त्यांचं प्रेम याच्या अगोदरही आहे आणि यापुढे असेच राहील, अशी मी त्या ठिकाणी त्यांच्या वतीने विनंती करतो। त्याच पद्धतीने भाऊंचं सगळं आयुष्य आपल्या ब्राह्मणवाड्यामध्ये गेलेलं आहे। सुनील भाऊ हे नगरचे आहेत आणि नगरला त्यांचे आई वडील सगळं घर बिल सगळं नगरला असून त्यांचे मामा ब्राह्मणवाड्याचे होते आणि ब्राह्मणवाडा या ठिकाणी त्यांचं संपूर्ण आयुष्य गेलं आणि ते आपल्या ब्राह्मणवाड्याचे झाले। आता ते नगरचे म्हणून कोणी ओळखत नाही। त्याचप्रमाणे शाळेची मुलं जावो कुणी जावो, आम्ही फोन केला तर आहे ती किंमत, आम्ही सांगितले ते पैसे भाऊ घेणार आणि त्या मुलाला त्या ठिकाणी खुश करणार, असं त्यांचं काम आहे। म्हणून भाऊंचं जे भावी उर्वरित आयुष्य आहे ते त्या ठिकाणी सुखाचं समाधानाचं जावो, त्यांना उदंड आणि निरोगी आरोग्य लाभो अशी परमेश्वराची प्रार्थना करतो आणि त्यांच्या या प्रकट दिनाच्या निमित्ताने त्यांना प्रेमपूर्वक त्या ठिकाणी कोटी कोटी शुभेच्छा देतो। आणि आपण सर्वजण या ठिकाणी चव्हाण मामा आले, आमचे ब्राह्मणवाडा विकास सोसायटीचे चेअरमन बापू आले, या सर्व आपण उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो। आणि हा वाढदिवसाचा छोटासा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो। त्याचप्रमाणे भाऊंच्या हस्ते आपल्याला जो त्यांनी खाऊ आणलेला आहे त्याचं वाटप होईल आणि त्याच्यानंतर आपला हा कार्यक्रम यांचा आपल्याला नेहमी सहकार्य इथून पाठीमागे त्यांनी बरेच वस्तू आपल्याला दिलेल्या आहेत आणि आज सुद्धा त्यांचा वाढदिवस आपल्या शाळेमध्ये साजरा करावा अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली। त्यानुसार आपल्या सर्वांच्या समवेत वाढदिवस त्या ठिकाणी साजरा झालेला आहे। तरी मी आमच्या शाळेच्या सर्व कर्मचारी, सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी यांच्या वतीने म्हणजे सुनील भाऊ गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांना चांगलं आयुष्य लाभो अशी इच्छा व्यक्त करताना माहिती होती।